नमस्कार, मी उत्तम ओहाळ. बीड भूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे. या 15 ऑगस्टच्या दिवशी पाटबंधारे ऑफिसमधील कसल्याही प्रकारची साफसफाई केलेली नाही. याच 15 ऑगस्टच्या दिवशी भारत स्वतंत्र झालेला आहे, पण आणखीन पाटबंधारे ऑफिसला घाणीच्या विकळ्यामधून कधी स्वातंत्र्य भेटेल अशी चर्चा येणारा जाणारा नागरिक करत आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष घालून पाटबंधारे ऑफिस जिल्हा रुग्णालयासमोरील या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांना घाणीतून आझादी द्यावी अशी नागरिकांमधून चर्चा चालू आहे. आपण पाहू शकतात, शौचालयासाठी नागरिक या ठिकाणी येतात. ही शौचालय आहे, पण कसल्याही प्रकारची साफसफाई नाही, काही नाही. अगदी घाणीनं भरभरून गेलेलं आहे. त्यामुळे शौचालयास येणाऱ्या जाणारा नागरिक हा प्रत्येकजण विचार करीत आहे की बाबा भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, पण पाटबंधारे ऑफिसला घाणीमधून कधी स्वातंत्र्य मिळणार अशी चर्चा चालू आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांचे कान धरून ह्या घाणीमधून त्यांना स्वातंत्र्य द्यावा अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे. तरी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष जिल्हाधिकारी साहेब देतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण पाहू शकतात, जर कोणी या ठिकाणी शौचालयासाठी आले, अगर लघुशंकासाठी जर आले तर माणूस चक्कर येऊन पडन अशी दुर्गंधी आहे, घाण झालेली आहे. आपण पाहू शकतात. तरी याच ठिकाणी विविध देशी विदेशी दारूच्या बाटल्या व घाण पडलेले आपण पाहू शकतात, कशा प्रकारे पडलेले आहे. याआधीही बीड भूषण लाईव्हने बातमी प्रकाशित केली होती, तरी त्याचं गांभीर्य आधी संबंधित अधिकाऱ्यांनी घेतले नाही. त्यामुळे परत आणखीन एक वेळेस बातमी घ्यावा लागत आहे. तरी पाहणं गरजेचं आहे की जिल्हाधिकारी साहेब याच्यावर काही ॲक्शन घेतील का, संबंधित अधिकाऱ्याला जॉब विचारतील का, हे पाहणं गरजेचं आहे. कारण उद्या 15 ऑगस्ट आहे. या 15 ऑगस्टच्या निमित्तानेही या संबंधित कार्यालयामधील नागरिकांना, येणाऱ्या जाणाऱ्या व कर्मचाऱ्यांना या घाणीमधून आझादी मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे.